एक व्यापारी त्याच्या मूळ मालाला किमतीपेक्षा 20% जास्त चिन्हांकित करतो. व्यापाऱ्याकडची वस्तू किती माहित नाही, किती रुपयाची आहे, माना 100 रुपयाची आहे, त्याला 20% जास्त चिन्हांकित करतो म्हणजे लेबल लावतोय. 20% चिन्हांकित केला जास्त वस्तू झाली 120 ला, बरोबर. त्यानंतर त्यावर 15% सूट देतो. मी व्यापारी आहे, मी एक वस्तू 100 रुपयाची 20% जास्त चिन्हांकित केली 120 ला. तुम्ही आल्या मी तुम्हाला काय म्हणलं, 15% मी तुमच्यासाठी सूट दिली. मग आता 120 रुपयावरती 15% सूट म्हणजेच 100 रुपयाची वस्तू मी किती रुपयाला देणार, 100 ची वस्तू 15% सूट म्हणजे 85 ला देणार. तर 120 ची वस्तू 15% सूटने मी कितीला देणार. काय होतं बघा, 0 कट 5 दुनी 10, 5 न 17चा भाग गेला, बेसख 12, 17 सख दिग्गोदर्श 102 रुपयाला मी ती वस्तू देत आहे 15% सुटीनं सुद्धा. वस्तू होती 100 ची, दिली 102 ला, म्हणजे फायदा 100 च्या मागे किती रुपयाचा, 2 रुपयाचा फायदा. 100 च्या मागे 2 रुपयाचा म्हणजे 2% माझा या ठिकाणी प्रॉफिट आहे. स्क्रीनवरचं गणित फक्त व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला विचारलेलं आहे. थोडंसं डोकं लावा, बिना फॉर्म्युल्याचं कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर द्यायला विसरू नका.